जसं शिर्डीच्या साईबाबाच्या दरबारात असंख्य भाविक भक्त रोज भंडाऱ्याचा आस्वाद घेतात, असाच भंडारा श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामाचा भंडारा म्हणून प्रसिद्ध असलेले बाळूमामा. तर नेमकं बाळूमामा होते कोण, काय त्यांची जीवन आख्यायिका? तर नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊ आपण देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलवरती की बाळूमामा होते कोण, कसे एक सिद्ध पुरुष होऊन गेले आणि समाजासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी कसं वाहिलंय. तर 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकमध्ये, म्हणजे जे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती कर्नाटक राज्य वसलेलं आहे, कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये अक्कोळ गावामध्ये, म्हणजे चिक्काडी तालुक्यामध्ये अक्कोळ गावामध्ये बाळूमामांचा जन्म झाला. वडिलांचं नाव मायप्पा, धनगर समाजाचे कर्नाटकामध्ये वसलेले हे प्रख्यात धनगर म्हणून ओळखले जायचे मायप्पा, आणि त्यांच्या पोटी बाळूमामाने जन्म घेतला 3 ऑक्टोबर 1892 मध्ये. समाजामध्ये जन्माला आलेले बाळूमामानं संत बाळूमामा आणि त्यांचे कार्य, कसा त्यांचा एक शंकराचा अवतार मानला जातो, तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन्ही संस्कृतीचा प्रभाव असलेलं बेळगाव जिल्हा, आणि ह्या जिल्ह्यामध्ये बाळूमामा नावाचं एक संत महापुरुष जन्माला आले आणि त्यांचं कार्य आजही आजरामर आहे. बाळूमामाचा भंडारा म्हणून, मेंढर म्हणून आज प्रसिद्ध, नुसतं प्रसिद्धच नाही तर आजही त्यांच्या वाड्यावरती असंख्य भाविक भक्त कष्ट, दुःख, दारिद्र्य घेऊन येतात, वास्तव्य करतात आणि बाळूमामांना शरण जाऊन आपलं दुःख, दारिद्र्य नष्ट करतात, आजार व्याधी नष्ट करतात आणि चांगले तंदुरुस्त होऊन आपल्या प्रपंचात मग्न होतात. तर साधारणतः 1892 नंतर बाळूमामांचा जन्म झाला. अतिशय चंचल स्वभाव, आणि जन्मताच जसं म्हणतात की देवाची करणी नारळात पाणी, तसं देवाची करणी ही बाळूमामांमध्ये होती. एक सिद्ध पुरुष म्हणून त्यांनी तप केलंय किंवा काय केलंय असा कुठलाही उल्लेख आजपर्यंत तर सापडलेला नाही, आढळलेला नाही. पण मूळतःच देवध्यानी आणि भगवान शंकराचा अवतार मानले जाणारे बाळूमामा, त्यांच्या आयुष्याबद्दल काही तथ्य आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः लहानपण गेलं, बालप्पा असं कर्नाटक भाषेत नाव ठेवलेलं, पण आईप्रमाणे त्यांना बाळूच म्हणायचे. अतिशय फटकळ स्वभाव बाळूमामांचा सांगितला जातो. वागणे एकदम तीक्ष्ण, ताठर, म्हणजे कधी कोणाला न जुमानता स्वतःच्या बुद्धीप्रमाणे स्वतःच मग्न असणारे हे बाळूमामा. एकदम विचित्र वागणे, जे कधी दुसऱ्यात मग्न झाले नाही. भगवंताला सोडून त्यांनी कधी मनुष्यात कधी रुची दाखवलेली नाही, पण पूर्ण जीवन त्यांनी समाजासाठी घालवलं, मनुष्य प्राण्यांसाठी घालवलं. कधी जात, धर्म, पंथ या गोष्टीवरती कधीच त्यांनी स्वतःला म्हणजे सिद्ध पुरुष मानलंच नाही. समाजासाठी काम करत करत बाळूमामा संत कधी होऊन गेले हे त्यांनाही कधी कळलं नाही. तर साधारणतः लहानपण व्यतीत असताना 10-12 वर्षाचे बाळूमामा झाले, तर वडिलांनी ठरवलं का कुठेतरी 2 रुपये येतील व अशा हिशोबाने बाळूला कामाला ठेवायचे. म्हणून त्यांचे ओळखीचे एक चंदूलाल शेठ जैन मोठे व्यापारी होते, त्यांच्याकडं कामासाठी बाळूमामाला घेऊन गेले आणि त्यांच्या शेतीची कामं असतील, व्यापार व्यवसायाची जे कामं असतील तिथं बाळूमामाला ठेवून घेतलं. तर गोडी गुलामाने बाळूमामा तिथं काम करायला लागले. अगदी आपला स्वतःचा व्यवसाय, आपलंच उद्योगधंदा म्हणून बाळूमामांनी मेहनतीने काम करायला सुरुवात केली. काम झालं, बरेच दिवस तिथेही लोटले गेले. पण अचानक बाळूमामाचं लक्ष हे भगवान चरणी म्हणून बाळूमामांना एक गोठ्यामध्येच जागा दिलेली होती.
आणि एक जेवणासाठी एक भांडं दिलेलं होतं, फुटकं भांडं असं त्याला म्हणतात. पण त्यावेळेस ते भांडं गोठ्यातच असायचं, बाळूमामा जेवण करायचे आणि तिथंच ते भांडं धुवून चुवून ठेवले जायचं. पण एक रात्री गोठ्यात असा चमत्कार झाला का चंदूशेठच्या आईला असं काहीतरी जाणवलं की बाळूमामा जिथं जेवण करताय त्या भांड्यातून कसला तरी प्रकाश बाहेर येतोय. दिव्य प्रकाश. तर काय प्रकार आहे बा, जवळ जाऊन बघायचं म्हणून चंदूशेठच्या आई तिथं जवळ जाऊन बघितल्या तर बाळूमामा ज्या थाळीत जेवण करायचे त्या थाळीतून एक लखलखता प्रकाश बाहेर येत होता. आणि हा प्रकाश ज्यावेळेस चंदूच्या आईने बघितला तर त्या प्रकाशामध्ये त्यांना पूर्ण त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीचं दर्शन बाळूमामांनी घडवलं. म्हणजे दर्शन तिथं झालं. आणि बघता बघता हा प्रकार त्यांनी घरी सांगितला, आजूबाजूच्या परिसरात लोकांना सांगितला आणि बघता बघता ही चर्चा सर्वदूर पसरली. पण ही गोष्ट बाळूमामांना रुचली नाही. पाहण्यासाठी बरेच लोक तिथे यायचे, भेट घ्यायचे, पण त्यांना स्वतःची प्रसिद्धी, पैसा, अडका या गोष्टी नको होत्या. ही गोष्ट त्यांनी रुचली नाही आणि त्यांनी तिथून चंदूशेठची इथून काढता पाय घेतला, तिथून निघून गेले. आणि निघून कुठे गेले तर आपली बहीण गंगूबाईकडे गेले. बहिणीकडे गेले. बहिणीला सांगितलं की मी आता इथेच राहणार आहे, आपले काही शेळ्या मेंढरा असतील त्याची मी राखण करतो आणि आपली दिनचर्या चालवतो. मग बहिणीचा मुलगा बाळूमामांना बाळूमामा म्हणूनच संबोधायचे आणि असाच बाळूमामांचा उल्लेख आजवर आयुष्यभर बाळूमामा म्हणूनच पडला गेला. बाच्यांनी जे शब्द वापरले ते शब्द शेवटपर्यंत जनता, जग बाळूमामांना म्हणून उल्लेख करायचे. म्हणजे बाळप्पाचा बाळूमामा हा उल्लेख आज तागायत आहे. मग बघता बघता बरेच दिवस गेले, पण बाळूमामांना पहिल्यापासूनच कार्यसिद्धी आणि भगवंताचा अवतार या गोष्टी असल्यामुळं कार्यसिद्धी, वाचासिद्धी अगोदरच प्राप्त झालेल्या होत्या. मेंढरामागे जाणे हा त्यांचा दिनक्रम ठरलेला. तर एक दिवसाची गोष्ट आहे की बाळूमामांना शंकराचा अवतार तर मानलेच जायचे, पण दोन साधू संत सिद्ध पुरुष बाळूमामांची परीक्षा घेण्यासाठी आले. भर दुपारची वेळ, ऊन काली काली झालेली, आणि त्यांनी बाळूमामाची भेट घेऊन पाणी मागितलं. बाळूमामाची परीक्षा घेण्यासाठी सिद्ध पुरुष होते, साधू संत. तर परीक्षा घ्यायची म्हणून बाळूमामाकडे पाण्याची मागणी केली तर जवळ कुठेच पाण्याचा काही शोध आसरा नव्हताच. पण बाळूमामांनी इतरत्र शोध घेतला आणि एक जुनाट खूप खोल विहीर होती आणि तिच्या तळाशी पाणी होतं. बाळूमामांना कसलाही विचार न करता विहिरीत उतरण्याचे ठरवलं आणि विहिरीत उतरून पाणी आणलं. समोरच्या साधू संतांची तृष्णा शांत केली. शांत झाली तर त्यांनी कार्यसिद्धीचा, वाचासिद्धीचा आशीर्वाद त्यांना दिला आणि पुढे चालून जनकल्याण करावं, जगाचं कल्याण करावं, मेंढरांचा वापर वावर तर वाढवावाच, पण जनहितासाठी कार्य करावं म्हणून त्यांनी परत आशीर्वाद दिला. आणि मुळे महाराज यांना गुरु करावं असं बाळूमामांना सुचवण्यात आलं. पुढं मुळे महाराज आणि बाळूमामांची भेट झाली, त्यांना दिशा दिली आणि लोकसेवेचे व्रत कशा पद्धतीने करायचं, सर्वसामान्यांना कशी मदत करायची या पद्धतीनं सुचवून गुरुचा आदेश मानून बाळूमामांनी आपलं कार्य जारी ठेवलं. पण कधी ते आपल्या प्रपंचाशी किंवा परिवाराशी एकनिष्ठ झाले नाही. परिवाराचं त्यांचं सूत्र कधी, ताळेबेरीज कधी जमलीच नाही. मग या स्वभावात काहीतरी बदल करावा, बाळूमामांनी प्रपंच करावा अशी वडिलांची, घरच्यांची इच्छा. म्हणून बाळूमामाचं लग्न करायचं ठरवलं. पण लग्न कोणाशी, तर अशी काही रूढी परंपरा आहे का जर भाऊ लहान असेल, बहीण मोठी असेल, बहिणीला मुलगी असेल तर त्या बहिणीचं आणि आपल्या भावाचं लग्न करून दिलं जायचं, असा बऱ्याचशा आपल्या खेडेगावात किंवा रूढी आहे. मग घरच्यांनी बाळूमामांचं लग्न आपली बहीण गंगूबाई हिच्या मुलीशी म्हणजे सत्यवाशी ठरवलं, जेणेकरून बाळूमामा प्रपंचात विलीन होतील, लग्न करतील. पण बाळूमामांना हे मान्य नव्हतं. पण तरी परिवाराच्या
संमतीला न जुमानता बाळूमामांना हे लग्न करावं लागलं. लग्न केलं, बरेच दिवस केले, पण तरी बाळूमामांचे मन त्यात लागेना. पत्नीशी काही त्यांची तत्वता पटना. पण पुढं 8-4 वर्षे गेल्यानंतर 9 वर्षानंतर बाळूमामांना संकेत झाले की त्यांना पुत्रप्राप्ती होणार आहे. पण त्यांना त्यांच्या लग्नाच्या अगोदरच असा एक बोध झालेला होता की जर बाळूमामांचं लग्न झालं तर त्या मुलीच्या वडिलांचा म्हणजेच बाळूमामांच्या दाजींचा मृत्यू होणार हेही घरच्यांना त्यांनी सांगितलं, पटवून देण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी जुमानलं नाही आणि बाळूमामाचे संकेत खरे ठरले. बाळूमामाचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचा म्हणजे दाजींचा मृत्यू झाला आणि पुढे असाच एक संकेत बाळूमामाने दिला की बायकोला की पुत्रप्राप्तीच्या मोहात तू पडू नको, पुत्र आपल्याला चालणार नाही किंवा झाला तर तो वाचणार नाही, असं बाळूमामांना याची जाणीव झाली. पत्नीला वारंवार सांगू नये, पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी प्रपंच केला. पण पुढं पुत्रप्राप्ती होऊ नये, त्या मुलाचा मृत्यू झाला आणि अनेक पत्नीशी वितंड वाद होऊन शेवटी त्यांनी तळाचा म्हणजे जंगलाचा आसरा घेतला. जिकडं मेंढरं तिकडंच तळ आणि तिकडंच राहायचं. आणि पुढं जाऊन हळूहळू त्यांनी समाज उपयोगी कार्य केले, भंडारे करण्याचे ठरवले आणि जी भंडाऱ्याची परंपरा बाळूमामांनी चालू केली, असं सांगितलं जायचं की रिद्धी सिद्धी ही या बाळूमामाच्या भक्त होत्या आणि सांगेल त्या पद्धतीने ते कार्य घडायचं. आणि ही बाळूमामाची भटकंती दिवसेंदिवस वाढत गेली, भंडारी झाले, वाडे वाढत गेले आणि तिथंच जो भक्त येईल त्यालाही जेवण मिळायचं, वाडेकरींनाही जेवण मिळायचं आणि जे लोक बाळूमामाच्या संगतीत असायचे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था व्हायची. असा भंडाऱ्याचा हा प्रयोग बाळूमामांनी ज्या दिवशी हयातीत चालू केलेला आहे तर आज तागायत आदमापूर असेल किंवा जिथंही बाळूमामाचा तळ असेल, वाडे असतील, तिथंही भंडारे आज चालू आहे. म्हणजेच बाळूमामांच्या रिद्धी सिद्धीने आजपर्यंत जे कार्य हाती घेतलेले आहे ते कार्य आज तागायत तळावरती चालू आहे. तर अनेक भक्तगण बाळूमामांचे वाढत गेले, त्यांची ख्याती दूरवर पसरत गेली. पण जोपर्यंत बाळूमामांनी कार्य केलं, 1 रुपया कधी कोणाचा घेतलेला नाही. खर्चाने आणि मेंढरावरतीच हे सर्व उपयोग चालत होती. तर एक काळाचा प्रसंग आहे की बाळूमामा अशीच भटकंती करत असताना आणि काही गावांवरती दुष्काळ पडला. पण बाळूमामांची ख्याती दूरवर पसरलेली होती, रिद्धी सिद्धी प्रसन्न आहे आणि पंचमहाभूतांवरती बाळूमामांचं प्रभुत्व आहे. तर समाजाच्या काही लोकांनी बाळूमामाला आग्रहाची विनंती केली की दुष्काळ पडलेला आहे, जनावरांना पाणी नाही, शेती पिकलेली नाही, खायला धान्य नाही, तर काही करून आमच्यावरती कृपा करावी. तर असे साकडे जेव्हा बाळूमामांनी भक्तांनी घातले, समाजाने घातले, तर शेवटी बाळूमामांनी त्यांचं ऐकण्याचं ठरवलं आणि खांद्यावरती कायम असलेली घोंगडी त्यांनी फक्त अशी हवेत झटकवली आणि भगवंताला साकडं केलं. आकाशात काळे ढग जमवले आणि थोड्याच वेळात धो असा पाऊस झाला की जनसामान्य जनता, जनावरे शांत होतील, धान्य मिळेल अशा पद्धतीनं पाऊस पडला गेला. तर अशी ही ख्याती दूरवर पसरत असताना साधे सोपे राहणे, भंडारा चालवणे, पांढरं धोतर घालणे, लांब शर्ट परिधान करणे, पायात कोल्हापुरी चप्पल, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावरती घोंगडी घेऊन मेंढ्या चारत चारत असंख्य वाडे वाढत गेले. असंख्य भक्तगण सेवेसाठी आले. सेवेकरी आजही वाडे तळ सांभाळतात. आज जी परंपरा चालत आलेली आहे, भंडारीची परंपरा असेल, ही आज तागायत चालूच आहे. मुख्य व्यवसाय आपला मेंढपाळ आहे आणि तोच मुख्य व्यवसाय बाळूमामांनी कुठलाही पगारी माणूस न ठेवता, कोणी रोजंदार न ठेवता, फक्त भक्तांच्या भरोश्यावर भक्तांचं कल्याण, जनतेचं कल्याण या माध्यमातून सुरू केलेले आहे. आज महाराष्ट्रभर बाळूमामांचे वाडे पसरलेले आहे आणि फिरत 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 शेवटी 4 सप्टेंबर 1966 रोजी बाळूमामांनी जनतेचा अखेरचा निरोप घ्यायचं ठरवलं आणि श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांनी
समाधी घेतली आणि तिथे भंडारा मंदिर या सर्व गोष्टी परंपरागत चालू आहे ना आज तागायत चालू आहे. आजही भक्तगण सेवभावी सेवकरी बाळूमामाला भेटल्यागत आत्मापूरला गेल्यागत दर्शन झाल्यागत आज जाणवतात. आज लाखो लोक हजारो लोक आज दर्शनाला येतात, बाळूमामाची समाधीचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि जी काही काठी बाळूमामाने तिथं चालू केलेली आहे आज तागायत हे सर्व संत बाळूमामाच्या कृपेने चालू आहे. म्हणजेच भगवान भोलेनाथांचा अवतार म्हणून ज्यांनी जनकल्याणाचं व्रत घेऊन जे कार्य आज या महाराष्ट्राच्या भूमीवरती कर्नाटकच्या भूमीवरती चालू केलेले आहे आज तागायत चालू आहे. तर जेवढी माहिती उपलब्ध झाली माहितीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या देवचित बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलनं केलेलं आहे. तर कसे वाटले तुम्हाला माहिती व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळूमामा.